सर्वांना आवाज येतोय का मागे? आपण बहादूरगडावरती, जुनं नाव पेडगावचा किल्ला, भुईकोट किल्ला उर्फ बहादूरगड, आणि 25 मे 2008 या दिवसापासून या किल्ल्याचं नाव बदलून त्याला धर्मवीरगड असं नाव देण्यात आले। 25 मे 2008 या दिवसापासून। तर धर्मवीरगड का नाव दिलं त्याचा खूप मोठा इतिहास आहे। 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी कैद करण्यात आलं। त्यावेळी कैद केल्यानंतर औरंगजेबाचा मुक्काम अकलूज या ठिकाणी होता। मग अकलूज या ठिकाणावरून औरंगजेब या किल्ल्यावरती आला। का आला तर आता जर पाहिलं तुम्ही, अख्ख्या किल्ल्यावरती प्रवेश करत असताना पूर्ण साईडने उघडं मोकळं मैदान आहे। हाच किल्ला का निवडला? कारण की उघड्या मोकळ्या मैदानावरती मावळ्यांचं थोडीशी शक्ती कमी पडते, कारण की महाराजांच्या मावळ्यांचं सर्वात जास्त बलस्थान म्हणजे डोंगरी भागामध्ये लढाई करणे होतं। म्हणून त्याने या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना आणलं। संभाजी महाराजांना या किल्ल्यावरती आणल्यानंतर जवळजवळ 25 दिवस संभाजी महाराजांना या किल्ल्यावरती ठेवण्यात आलं होतं। आता थोडक्यात या ठिकाणाविषयी सांगूया। समोर जो स्तंभ दिसतोय तो एक स्तंभ आणि ही एक शेजारची वास्तू, या दोन वास्तू ज्या आहेत, हा स्तंभ जो आहे या स्तंभापाशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बांधण्यात आलं होतं आणि शेजारी कवी कलश, छंदोगामात्य कवी कलश यांना बांधलेलं होतं। मागील बाजू जी दिसते ती औरंगजेबाच्या राजवाड्याची बाजू आहे, तो राजवाड्याचा भाग आहे। ज्यावेळी महाराजांना किल्ल्यावरती इथं आणलं गेलं, औरंगजेब आधी सोडून समोर आला आणि महाराजांना पकडल्याबद्दल गुडघे टेकून त्यांनी त्याच्या अल्लाचे आभार मानले। कारण की औरंगजेब ज्यावेळी 1681 इथं आला त्यावेळी त्याच्याबरोबर कमीत कमी 7 ते 8 लाख सैन्य होते। 8 ते 9 वर्ष औरंगजेबाला किल्ला कोणता प्राप्त होत नव्हता, म्हणून संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्याने अक्षरशः गुडघ्यावर टेकून त्याच्या अल्लाचे आभार मानले। तर या ठिकाणी हे पवित्र स्थान आहे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने पवित्र पावन स्थळ आहे। इथं येऊन नतमस्तक होऊन नमस्कार करून मग बाहेर या। बाकीचा इतिहास जो आहे तो नंतर सांगितला जाईल। मगाशी म्हणल्याप्रमाणे 25 ते 26 दिवस महाराजांचं इथं संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं, परंतु त्या 25 ते 26 दिवसांमध्ये या औरंगजेबाकडून संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे अनन्वित छळ करण्यात आला। आणि त्यावेळी कवी कलश यांनी एक काव्य रचलं। त्या काव्यानुसार मराठी अनुवाद फक्त सांगतोय, त्यावेळी त्यांनी असं काव्य रचलं की ज्याप्रमाणे लंकामध्ये हनुमान गेले होते आणि हनुमान ज्याप्रमाणे लाल झाले होते, सिंदूर फासलेले हनुमान जसे असतात, त्याप्रमाणे संभाजी महाराजांचं शरीर हे रक्तबंबाळ भासत होतं। म्हणजे हनुमानांची उपमा कवी कलश यांनी संभाजी महाराजांना दिली होती। आणि त्याचं आसन सोडून तो नतमस्तक झाला होता। म्हणजेच तो औरंगजेब एवढा हिंदुस्थानचा स्वतःला बादशाह समजत होता, तो स्वतः नतमस्तक झाला, म्हणजे थोडक्यात तो हरला होता। या स्वरूपाची कविता काव्य संस्कृत भाषेमध्ये या कवी कलश यांनी तिथं केलेला। तर 26 दिवस इथं अनन्वित छळ केल्यानंतर संभाजी महाराजांना इथून तुळापूर आणि वडूबुद्रुक या ठिकाणी मग नेण्यात आलं। तिथं नेल्यानंतर गुढीपाडव्याचा आदला दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या या दिवशी संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली। आणि हत्या केल्यानंतर सुद्धा शरीराची सुद्धा विटंबना केली गेली। महाराजांच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले, काही तुकडे नदीच्या किनाऱ्यावर, काही नदीमध्ये, काही अस्ताव्यस्ता इकडे तिकडे फेकण्यात आले होते। आणि ते कुणी जमाई करू नये अशी सक्त ताकीद दिलेली होती, तरी सुद्धा त्या भागातल्या काही लोकांनी ते तुकडे जमा केले। ते विशिष्ट पद्धतीने शरीराचा भाग जोडला गेला, शिवला गेला आणि मग तिथं अंत्यसंस्कार त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या शरीरावर करण्यात आले। इतिहासकार असे सांगतात की संभाजी महाराजांना धर्म बदलायला सांगितला गेला होता। धर्म बदला, धर्म बदलल्यानंतर तुम्हाला जीवदान दिलं जाईल, परंतु संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यासही पूर्णपणे विरोध केला।
आणि धर्म न बदलता आहे त्याच धर्मात स्वतःचा प्राण त्यागला असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी स्वराज्याचा कारभार 9 वर्ष अतिशय जिद्दीने प्रखरतेने त्यांनी चालवला आणि त्याच्यानंतर मग राजाराम महाराज महाराणी ताराराणी साहेब यांनी तो कारभार पुढे चालूच ठेवला. संताजी धनाजी या जोडीने पुढे औरंगजेबाला चळोकी पळो करून सोडलं होतं. शेवटी औरंगजेब याच महाराष्ट्रात संपला, परंतु स्वराज्य मात्र त्याला गिळंकृत करता आलं नाही. शेवटी महाराणी ताराराणी साहेब यांचा काळ होता, त्यावेळी औरंगजेब संपला, परंतु स्वराज्य नष्ट करता आलं नाही त्याला. ओके, थोडीफार ऐतिहासिक माहिती इथं सांगितली आहे, तुम्ही इतर ठिकाणी वाचून घेतली तरी नंतर चालेल.